राज आणि उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुंबईतील कार्यक्रम स्थळाची पाहणी. सरकारनं हिंदीचा GR मागे घेतल्यानं जंगी जल्लोषाची तयारी. मराठीच्या मुद्द्यावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नाही, नारायण राणेंचा निशाणा. मराठीवर प्रेम आहे तर मुलांना इंग्रजी शाळेत का शिकवलं, राणेंचा सवाल. काही लोकांकडून वारीत मटणाचे तुकडे टाकण्याचा प्रयत्न. शिवसेना आमदार मनीषा कायंदेंचा आरोप. तर समाजाला घातक असलेल्या लोकांची चौकशी करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली, संजय राऊतांचा आरोप. तर जोपर्यंत राऊत पुरावे देत नाहीत तोवर खुलासा करणार नाही, शेळकेंची भूमिका. शेताच्या मशागतीसाठी पैसे नसल्यानं वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःलाच अवताला झुंपलं. लातूरमधील वृद्ध शेतकरी दाम्पत्याची व्यथा. विधिमंडळात विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. तर फोनवरनं संवाद साधत कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्याला मदतीचं आश्वासन. कोण भरत गोगावले, मी ओळखत नाही, नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया. नारायण राणेंनी मारामाऱ्या मर्डर केल्याच्या मंत्री गोगावलेंच्या वक्तव्यावर राणेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. सीमावाद संपलेला विषय. कर्नाटकमधील भाजप खासदार इराण्णा कडाडी बरळले. तर जोपर्यंत मराठी माणूस उभा आहे तोवर सीमावाद जिवंत राहील, खासदार अरविंद सावंतांचं प्रत्युत्तर. अजित पवारांची साथ सोडून माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे भाजपमध्ये. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पैशाच्या व्यवहारातनं वाल्मिक कराडची तरुणाला जातीवाचक शिवीगाळ. ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. पुढारी न्यूज रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. महिला कीर्तनकार हत्येचा अखेर उलगडा. चोरीच्या उद्देशानं आलेल्या दोघांकडनं कीर्तनकारांची हत्या. पोलिसांकडे कबुली. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील. दलित असल्याच्या कारणावरनं तरुणाला शिक्षकाची नोकरी नाकारली. जळगावच्या जामनेर इथला धक्कादायक प्रकार. मुख्याध्यापिकेविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी राजू शेट्टी आणि ऋतुराज पाटलांसह 400 जणांवर गुन्हे दाखल. महामार्ग रद्द करण्याची सरकारला सद्बुद्धी दे. शेट्टी आणि पाटील विठ्ठलाला घालणार साकडं. साईबाबांना सर्वधर्मीय पूजतात, मात्र काही जणांकडनं साईबाबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य. साईंची बदनामी केली जाते, साई संस्थांचा आरोप. संस्थानाची कोर्टात धाव. रायगडच्या माणगाव निजामपूरमधील चन्नाट धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू. 2 दिवसांनी पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळी दुप्पट भाडे आकारण्याची परवानगी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय.